सवंगडी आहोत। यापूर्वी बाळासाहेब सर्व सहकार्यांना सवंगडी मानायचे, परंतु आता मालक आणि नोकर म्हणून वागवतात आणि घरगड्यासारखं वागणूक जे लोक देतात, कसं राहणार माणूस त्या घरात। आणि म्हणून मी एवढं सांगतो की आज हा तुम्हाला बाबूराव दिलेला आहे। बाबूराव सगळ्या मला आमदारांनी सांगितलं की आम्ही मागच्या पेक्षा जास्तीचा लीड या ठिकाणी बाबूरावला देणार। महायुती आपली आहे, महायुतीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांचा कुणात पाय पुसणार, गळ्यात गळे पायात तंगडे अडकवून चाललेले आहेत। त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षा नाही आणि घरात बसून फेसबुक लाईव्ह करून फोटोग्राफी करून राज्य चालवता येत नाही। त्याला जायला लागतं शेतकऱ्याच्या बांधावर, शेतात जावं लागतं, माझ्या आया बहिणींची अश्रू पुसायला जावं लागतं। आज आपल्या सरकारने किती निर्णय घेतले आपल्याला माहित आहे, मी ते वाचून दाखवू इच्छित नाही। शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी एसटी मध्ये 50% सवलत करताना प्रवास महिला भगिनी, लेक लाडकी योजना ती आपण सुरू केली, लेक लाडकी लखपती, शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार प्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आपण द्यायला लागलो। 1 रुपयात पीक विमा योजना आपण सुरू केली। हे इतिहास आहे, या देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे। देवेंद्रजी, अजित दादा, आम्ही सगळे या फक्त आपल्याला एवढंच सांगतो, प्रत्येक कॅबिनेट मध्ये फक्त जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो। एकही निर्णय असा नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा घेतलाय, हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य बाबूराव आज या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं ना आपल्याला। मोदीजींचा नारा आहे 400 पार आणि अब की बार 400 पार आणायचा असेल तर राज्यामध्ये अब की बार 45 पार आणि त्याच्यात बाबूराव आला बाबूराव, त्याचा गाणाच कापी आहे ना। त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपलं खासदार महोदयांनी, माजी खासदारांनी काही विषय इथं दिले होते, त्याचबरोबर आपण काम केलंय तुम्हाला सांगतो। आपल्या हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंढा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा 2600 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय। हिंगोली जिल्ह्यातील पोटा, जोडपरळी, पिंपळगाव, कुठे या 3 उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी खाली बसा अजून तुम्हाला सांगतो 3084 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आपण दिलेल्या आहे। हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आपण दिले, त्याला 100 कोटी रुपये दिलेले आहेत। त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि 430 खाटांचं हॉस्पिटल, त्याला 485 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केलेत। उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, चांदूर बाजार अशा या ठिकाणी संत्रा इस्टेट उभारण्यात येते आहे। आणि म्हणून परत त्याचबरोबर बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या 50% रक्कम अनुदान आपण 44 रुपये प्रति किलो 169 कोटी रुपये त्यालाही निधी आपण दिलाय। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ, 3.5 शक्तिपीठापैकी एक श्री क्षेत्र माहूरगड आणि एकविरा देवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास